ती लढत ठरली आहे। राजेंना शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचं कडवं आव्हान आहे, पण निवडणुकीच्या प्रचाराची जागा आता आरोप प्रत्यारोपांनी घेतली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून उमेदवारीसाठी दिल्लीच्या चक्रा मारणाऱ्या उदयनराजेंच्या नावावर अखेर भाजपनं मोहोर उमटवली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा हट्ट डावलून राजेंना हव्या असलेल्या कमळाच्या चिन्हावर नशीब आजमावता येणार आहे। राजधानी साताऱ्यामध्ये आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा जोरदार सामना रंगणार आहे। त्यामुळे आरोपांच्याही फैरींची धार वाढलेली आहे। ते म्हणाले ना, समोरचे उमेदवार म्हणतात की जर असं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही। काल तक हे म्हणाले आणि परस्पर दाखल करून बसले। आता सगळे ह्याच्यात तुम्ही बघा, ह्याला इंग्लिशमध्ये हिपोक्रेसी म्हणतात। मी अर्ज भरणार आहे, पर भरला, माघारी घेणं घेऊ तर शकता। वाशी एपीएमसी मार्केटमधील 1000 स्क्वेअर फुटाचे गाळे अवघ्या 5 लाखाला विकून 4000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप आणि शिवसेनेनं शशिकांत शिंदेंवर केला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे। लढाईला जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो। माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊन न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना। निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांनी सातारा दणाणून गेलाय। 2019च्या पोटनिवडणुकीत भर पावसातल्या पवारांच्या भाषणानंतर उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांनी चितपट केलं होतं। त्यात पवारांच्या आणखीन एका खंद्या समर्थकाचं उदयनराजेंसमोर आव्हान आहे। शशिकांत शिंदेंना पवारांची रसद असल्यानं उदयनराजेंची हुकलेली दिल्लीवारी यावेळेस तरी घडणार का हे पाहावं लागेल। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।